मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आता बनावट मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा पुन्हा एकदा खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। कर्जमाफीसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचण्यात आल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान जन्म प्रमाणपत्रामध्ये मालेगाव पालिकेचे अधिकारी संगनमताने घोटाळा करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कंपेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता। सदर दाखला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघंही इस्मांना ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला 11 मार्च पर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे। त्यांची सखोल अशी चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला, त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे याच्या संदर्भात आम्ही सखोल असा तपास करत आहोत। मालेगाव महापालिकेच्या या प्रकरणाची पण चौकशी करावी असे मी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे आणि मी आग्रह केला आहे आयजी पोलिसना, या जे सरकारी अधिकारी इन्वॉल्व आहेत, रेशनिंग ऑफिसर इन्वॉल्व आहेत, मालेगाव महापालिकेचे अधिकारी, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे।